आता पाहूयात मुंबई फास्ट. मुंबईत मातोश्री बंगल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक पार पडली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलवलं होतं. मराठवाड्यातील 4ही मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आहे. महाविकास आघाडी म्हणून कसं लढता येईल याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची सुद्धा माहिती अंबादास दानवेंनी दिली आहे. आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिक होता, घरी बोलावून त्याला मंत्री केला, ही चूक झाली अशी टीका बच्चू कडूंवर बोलताना उद्धव ठाकरेंनी केली. प्रहार संघटनेतील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी बच्चू कडूंवर टीका केली. विधान परिषदेसाठी शिवसेना जास्तीत जास्त जागा लढवेल असा विश्वास नरेश मस्केंनी व्यक्त केला. यासह महायुतीत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही असं विधान मस्केंनी केलं. मराठवाड्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नाराज प्रहार संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थित हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी अंबादास दानवे, राहुल पाटील आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते. राज्यात प्रवाशांसोबत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी संवाद साधता यावा यासाठी त्यांना मराठी भाषा शिकवण्याची गरज शासनाची भूमिका असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केलं. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी 15 ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणं सक्तीचं असून 16 ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. कल्याण डोंबिवली नजीकच्या काळातील विकास आणि रोजगाराचं केंद्र बनेल असं प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदेंनी केलं. कल्याण रोड, ऐरोली, काटई, फ्रीवे, वॉटर ट्रान्सपोर्ट, मेट्रो विस्तार अशा बड्या प्रकल्पांमुळे मोठ्या नोकरीच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे भविष्यात कल्याण डोंबिवली नजीकच्या काळातील रोजगाराचं केंद्र बनेल असा विश्वास श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला. अनेक दिवसांपासून रखडलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉरच्या भूमिपूजनाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत 25 मे रोजी या कॉरिडॉरचा शुभारंभ केला जाणार आहे. प्रकल्पामुळे मंदिर परिसरातील वाहतूक, भाविकांची गर्दी आणि सुविधा व्यवस्थापन अधिक सुसूत्र होणार आहे. पत्राचाळीचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळानं मार्गी लावलाय. पुनर्विकास इमारतीची कामं पूर्ण करून मूळ रहिवाशांना घरं वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उच्च गटासाठी एका भूखंडावर 25 घरं बांधली जाणार आहेत. वांद्रे पूर्वेतील गरीबनगर परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर आता मेट्रो विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्यात. तर MMRC तर्फे मुंबई मेट्रो 11च्या विस्तारित टप्प्याचं प्राथमिक भूमिगत सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्याची प्रक्रिया मेट्रो प्रशासनानं सुरू केली आहे. कर्नाटकातील हुबळी धारवाड महानगरपालिकेच्या महापौर ज्योती पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं मुंबई महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाची शिष्टमंडळानं माहिती जाणून घेतली. तसंच मुंबईचे महापौर ऋतू तावडे यांची देखील सदिच्छा भेट घेतली. भाजपनं निवडणूक आयोगाच्या मदतीनं वोटचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावं लागेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेला आहे. गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला विक्री घटकांतर्गत उपलब्ध झालेल्या 4 भूखंडावर 2343 घरांचं बांधकाम सुरू आहे. तर आता आणखी 2 भूखंडावर एकूण 1418 घरांची निर्मिती करण्याचा निर्णय मुंबई मंडळानं घेतला. त्यानुसार घरांच्या बांधकामासाठी निविदा मागवल्या. त्यानुसार 2 भूखंडांवर अल्प गटासाठी 629 तर मध्य गटासाठी 764 घरं बांधली जाणार आहेत. उच्च गटासाठी एका भूखंडावर 25 घरं बांधली जाणार आहेत. ई बाईक टॅक्सीसाठी एका चालकाने एका वेळी अनेक कंपन्यांमध्ये नोंदणी करण्याऐवजी एका दिवसात केवळ एकाच कंपनीसाठी सेवा देण्याचा नियम करण्यात येणार आहे. पेट्रोलवरील दुचाकींचा वापर करून बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना थेट काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेचा सोसायट्यांना इशारा देण्यात आला आहे. कचऱ्याची विल्हेवाट सोसायटीच्या जागेवरच लावावी लागणार आहे. हे शक्य नसल्यास पालिकेकडे कचरा सुपूर्द करावा लागणार आहे. कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच लावा, नाहीतर युजर चार्ज भरा, पालिकेने इशारा दिला. नवी मुंबई विमानतळावरील प्रवास महागडा. येत्या 1 जूनपासून वापरकर्ता विकास शुल्कात वाढ होणार आहे. भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणानं नवी मुंबई विमानतळावरील देशांतर्गत 620 आणि आंतरराष्ट्रीय 1225 रुपये वापरकर्ता विकास शुल्क निश्चित केले. मुंबईतील वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो 11 लवकरच मार्गी लागणार आहे. पूर्णतः भुयारी असलेल्या या मार्गिकेच्या प्राथमिक कामांना सुरुवात करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं घेतला आहे. त्यानुसार भूमिगत सुविधांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी MMRCनं निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
जून अखेरीस विक्रोळी सावली इथं भुयारीकरणास सुरुवात होणार आहे. मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम जलद गतीनं सुरू झालंय. तर मुंबईतील 21 किमीचा मार्ग जमिनीखालून जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या भुयारीकरणाच्या कामासाठी सध्या TBM यंत्राची जोडणी करण्यात येणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस अर्थात लालपरीसाठी पुलाखालच्या मोकळ्या जागांचा वापर करण्याची योजना राज्य सरकारनं हाती घेतली आहे. पुलांखाली उपलब्ध जागांवर इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारण्यात सरकारनं हालचाली सुरू केल्या. मध्य रेल्वेवर हार्बर मार्गावर 1 मे रोजी 15 अतिरिक्त AC लोकल गाड्या सुरू केल्या. तर या वाढीव फेऱ्यांमुळे पहिल्या 15 दिवसात प्रवासी संख्या आणि महसुलात जवळपास 65% वाढ नोंदवली गेली. प्रवासी अधिक आरामदायी आणि कमी गर्दीच्या प्रवासासाठी AC लोकलला अधिकाधिक पसंती देत आहेत. पेपरफुटीमुळे शिक्षण क्षेत्राचं आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं नुकसान सत्र न्यायालयाचं निरीक्षण तिथं नोंदवण्यात आलंय. परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अशा प्रकारे फुटल्यामुळे शिक्षण क्षेत्राचं आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं असं न्यायालयानं आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना नमूद केलं. 11वी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट धीम्या गतीने सुरू आहे. आधी शासनानं अर्ज भरण्यासाठी 1 दिवस मुदतवाढ दिलेली आहे. मात्र मुदतवाढ देऊनही वेबसाईट चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. पावसाळ्यात मोरा भाऊचा धक्का. या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक दरात वाढ होणार आहे. 26 मे पासून मोरा भाऊचा धक्का प्रवास 25 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे सध्या 80 रुपये असलेले तिकीट 105 रुपयांवर जाणार आहे. हाफ तिकीट दरही 39 रुपयांवरून 52 रुपये होणार आहे. उकाड्यानं सर्वच जण हैराण झालेत. अशा परिस्थितीत पाठीवर जड दप्तर घेऊन रणरणत्या उन्हातून शाळेत जाणाऱ्या लहान शाळकरी मुलांचे सर्वाधिक हाल होत आहेत. या दरम्यान सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतोय. मी पंतप्रधान झालो तर असं म्हणत एका लहानग्यानं दिलेला भन्नाट उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुरबाड इथं घरगुती गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यानं नागरिकांनी गॅस एजन्सी विरोधात भजन आंदोलन केलं. एजन्सीकडून मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यांनी संताप व्यक्त न करता हरिनामाचा मार्ग अवलंबलेला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं वाढत्या महागाई विरोधात आंदोलन केले. शहरातील चिंतामणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत थाळी बजाव आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात रस्ते सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाधारित कठोर उपाययोजनाही फेल ठरल्या. या उपाययोजनानंतरही राज्यात 4 महिन्यात रस्ते अपघातात 5,000हून अधिक बळी गेले. त्या मृत्यूची जबाबदारी परिवहन विभाग घेणार का असा सवाल व्यक्त केला जातोय. एकेकाळी चहापाव म्हणजे कमी खर्चात पोटभर नाश्ता अशी ओळख होती. अजूनही रात्री उशिरा घरी परतणाऱ्यांपासून ते सकाळच्या धावपळीत ऑफिस गाठणाऱ्यांपर्यंत अनेकांचा पोट भरण्यासाठी हा स्वस्त आणि सोपा पर्याय आहे. मात्र आता हाच चहापाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याची भावना व्यक्त होते. मुंबईतील उकाड्यात वाढ झालेली असताना आज शहरातील काही भागात पावसाचा शिडकाव झालाय. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काही काळ दिलासा मिळालाय. दरम्यान मुंबई महानगर प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता खासगी हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली. त्यामुळे मुंबईत मान्सूनपूर्व घडामोडींना वेग येणार आहे. कर्जत शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. विजाच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. काही मिनिटातच रस्ते जलमय झाले तर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी सुरू केलेल्या मदत क्रमांकामुळे यावर्षी नागरिकांनी 100 कोटी वाचवण्यात यश आलंय. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेनं सुरू केलेल्या सायबर मदत क्रमांकामुळे गेल्या 4 वर्षात तब्बल 491 कोटींची फसवणूक रोखण्यात पोलिसांना यश आलं. सायबर गुन्ह्यातील आर्थिक फसवणुकीसाठी आता हनी ट्रॅपचं अस्त्र वापरलं जाते. मुंबईच्या सांताक्रूज परिसरात वृद्ध व्यक्तीला अनोळखी महिलेनं सोन्यात गुंतवणूक करून 3.5 लाखांची फसवणूक केली. प्रकरणाबाबत सांताक्रूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. कल्याणच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं 9 किलो 768 ग्राम वजनाची तब्बल 34 कोटी 18 लाख रुपयाची हेरोईन अंमली पदार्थ जप्त केले. तसंच या अंमली पदार्थाच्या मुख्य पुरवठादारासह एकूण 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पाड्यात पार्क केलेल्या काही 10 गाड्या नशेबाजांनी फोडल्याचा प्रकार घडलाय. घटनेचा कळवा पोलिसांकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो. वांद्रे गरीबनगर दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 19 जणांना अटक केली. विशेष म्हणजे यातील बहुतांश आरोपी गरीबनगरचे रहिवासी नसल्याची माहिती समोर येते. यातील अनेक जण बेहरामपाड्यातील असल्याचं समजतं. भिवंडीत नालेसफाई दरम्यान कामगाराचा मृत्यू झाला आहे. जेवणानंतर सर्व कामगार पुन्हा नालेसफाईच्या कामासाठी गेले असता एक कामगार दिसून आला नाही. शोध घेतल्यावर तो नाल्यात आत पडलेल्या अवस्थेत आढळला आणि या घटनेमुळे पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होता.
डोंबिवलीत हृदयद्रावक घटना घडली. चिमुकलीचा मोठा गाव खाडीत बुडून मृत्यू झालाय. चिमुकली बेपत्ता झाल्यानं कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. मृतदेहाभोवती दोरी बांधलेली आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.